जा आता. हे काय तुम्ही नाही जात? नाही. का? मी तिथे गेलो आणि त्यांच्यापैकी कोणी भेटलं ना तर निष्कारण काहीतरी वाद निर्माण होतील आणि मग रागाच्या भरामध्ये प्रियाचा चांगला सावरत आलेला संसार त्याच्यात वादळ निर्माण होईल. हो पण त्यापेक्षा आपल्यापैकी कोणी नाही ना गेलं तर जास्त बरं. विश्वासातला माणूस आहे तो आणि इतक्या वर्षांनंतर कोण विश्वासातला आहे आणि कोण नाही याची मला चांगली पारख झाली आहे. कळलं. नीट घेऊन जाल ना पैसे? हो बाईसाहेब. जात बर. एक मिनिट. प्रियाताईंना काय सांगणार? पैसे आहेत म्हणून. ते सांगणारच रे, पण ते कुणी दिले म्हणून सांगणार? साहेबांनी दिले म्हणून सांगणार. आण ती बॅग इकडे. घे. आता सांग कुणी दिली बॅग? घरून दिली म्हणून सांगेन. अरे आता ही बॅग तुला कुणी दिली? अरे मी दिली ना. हो. मग प्रियाताईंना तू काय सांगणार की ही बॅग बाईसाहेबांनी दिली? जी. अरे मग आता तेच तू सांग ना. प्रियाताईंच्या हातात ही बॅग देताना सांगणार की बाईसाहेबांनी हे पैसे तुम्हाला दिले आहेत. बरोबर. अहो प्रियाला लगेच कळवून टाका, म्हणावं पैसे पाठवलेत, काळजी करू नकोस. हो आणि हेही सांगतो की पैसे तू पाठवलेस. कळतात बरं का तुमचे टोमणे, पण माणसं जशी तुम्हाला कळतात ना तशी मलाही कळतात. तुम्ही एक मागणी पुरी केलीत ना, आता याच्या पुढच्या 50 मागण्या पूर्ण कराव्या लागणार. आणि प्रिया या सगळ्या प्रकाराला कंटाळून एक दिवस मम्माच्या घरी राहायला येणार. लक्षात ठेवा माझे हे शब्द. किती लांबचा विचार करते ही बाई. माझ्या या काळजीपेक्षा दादाचं टेन्शन मोठं आहे, त्यामुळे आपण त्याला धीर देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. अरे पण तो तुला बिझनेस मध्ये मदत करणार आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे त्याला? प्रॉब्लेम त्याला नाहीये, ऋता वहिनीला. ऋताला काय प्रॉब्लेम आहे? तिला असं वाटतंय की मी दादावर बॉसिंग करेन. काय? हे कोणी सांगितलं तुला? आणि मी सांगितलं. वहिनी हो काय आहे? आपल्या घरात इतकं सगळं घडतं आणि मला पत्ता पण नाही. नाही आता सगळं मिटलंय. ऋताने माफी पण मागितली आमची. ओके. पण आता पण काय? म्हणजे देव न करो, पण हे खूळ जर का परत तिच्या डोक्यात आलं तर सगळं कठीणच आहे. त्यापेक्षा ना मुकुंदाने नोकरी केलेलीच बरी.